हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या धगधगत्या यज्ञात आहुती दिलेल्या नरवीर स्वातंत्र्य वीरांना, भूमिगतांना, वीरांगणांना कोटी कोटी प्रणाम आणि श्रद्धांजली असे झुंजलो आम्ही. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत असे झुंजलो आम्ही या कार्यक्रम मालिकेचा भाग 3. रझाकारी कासिम रझवी. संशोधन आणि लेखन प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. निवेदन संजय मैंदर्गे, कृपा सांजेकर. श्रोते हो, हैदराबाद मुक्ती संग्रामाचं नाव निघालं की रझाकार हा शब्द सहजपणे तोंडात येतो. रझाकारांचं जन्मस्थान असणाऱ्या मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन या संघटनेचा इतिहास काढल्याशिवाय रझाकारांचा इतिहास पूर्ण होणार नाही. मुळातच हैदराबादची निजाम राजवट ही एका मुस्लिम सरदाराने स्थापन केलेली राजवट होती. त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत त्यांच्याच वंशजांनी राज्यकारभार केला. एका बाजूला भारत देश स्वतंत्र होत असतानाच देशाची फाळणी होऊन हिंदुस्थान आणि पाकिस्तान अशा 2 स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती झाली. परंतु जुनागड, काश्मीर आणि हैदराबाद ही 3 संस्थाने भारतात आणखीन समाविष्ट झाली नव्हती. जुनागडने तर पाकिस्तानात विलीन होण्याची घोषणा केली. हैदराबाद स्वतंत्र राष्ट्र म्हणून मिरवण्याचे धुंदीत होतं आणि काश्मीरचा तोडगा आज तागायत आपण भोगतोय. श्रोते हो, या ठिकाणी हैदराबाद संस्थांविषयी माहिती घेत असताना असं दिसून येतं की निजाम राजवट वरचेवर धर्मांधाच्या हातात गेल्यानं त्याच्या पुढील अडचणी वाढत गेल्या. अखंड भारताच्या स्वप्नानं प्रेरित झालेल्या हिंदू समाजानं ज्याप्रमाणे आर्य समाज, हिंदू महासभा, किसान दल अशा वेगवेगळ्या संघटना काढून निजाम शासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला हैदराबाद सारख्या शहरात अनेक वर्षापासून रोहिले, पठाण, अरब यांच्यासारखे स्वतःला कट्टर समजणारे अनेक मुस्लिम राज्यकर्त्याच्या आविर्भावात वावरत होते. यातून मुस्लिम विषयी काहीतरी विधायक कार्य करावं म्हणून 1928 साली मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन या संघटनेची स्थापना झाली. सुरुवातीच्या कालखंडात बहादूर यार जंग यांनी या संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. श्रोते हो, पडद्यामागून इत्तेहादचा करता धरता हा खऱ्या अर्थानं 7वा निजाम मीर उस्मान अली हाच होता. त्यामुळे हैदराबाद संस्थानात नेहमी एक चर्चेचा विषय राहिला की इत्तेहादला निजामनं वापरलं की इत्तेहादनं निजामाला वापरलं. परंतु कितीही जोर लावला तरी निजामशाहीची टक्कर ही अखंड हिंदुस्थानशी होती. त्यामुळे जेव्हा स्वातंत्र्य संग्रामाची वेळ आली तेव्हा निजामानं आपली धनदौलत, कुटुंब सर्व काही सुरक्षित ठेवून पाठिंबा देणाऱ्या अशा संघटनांना आणि त्यांच्या म्होरक्यांना वाऱ्यावर सोडलं. श्रोते हो, सुरुवातीच्या कालखंडात या संघटनेचं कार्य आणि त्यांचा हेतू हा पूर्णपणे धार्मिक, सामाजिक आणि धर्मापुरता मर्यादित होता. बहादूर यार जंगनी या संघटनेची सूत्र हाती घेतल्यानंतर संस्थानातील जिल्हावार कार्यकारिणी घोषित केली. त्यात लातूरची जबाबदारी मौलाना कासिम रझवींकडे तर उस्मानाबादला इक्रामुल्ला वकील यांनी इत्तेहादुलचा कारभार सुरू केला. 1938 पर्यंत इत्तेहादुलच्या 50 शाखा आणि 50,000 सभासद होते. त्यामुळं संघटनेच्या माध्यमातून त्या लोकांनी सरकारवर दबाव टाकण्याची एकही संधी सोडली नाही. एकदा तर मंत्रिमंडळावर दबाव टाकण्यासाठी इत्तेहादनं गाढवाची जंगी मिरवणूक काढली. श्रोते हो, इत्तेहादुल संघटनेच्या माध्यमातून संघटनेचं काम करण्याकरिता सय्यद मोहम्मद यांच्या नेतृत्वाखाली अनेक स्वयंसेवक आले आणि यातूनच रझाकार संघटनेचे अफसरे आला नेमण्यात आले. रझाकार संघटनेची बांधणी करण्याकरिता प्रत्येक गावात, शहरातील प्रत्येक गल्लीत शाखा काढण्यात आल्या. शाखेच्या प्रमुखाला सालार म्हणत, तर अशा सालारमध्ये 30 रझाकार होते ज्यांना जैश म्हणत. तालुक्याच्या प्रमुखाला सालारे सगीर, जिल्ह्याला सालारे कबीर म्हणत. हैदराबाद शहरातील शाखांना मरकज म्हणत. याच मरकजवर अप्सरा आलाने निवडलेल्या रझाकारांना लष्करी शिक्षण देण्याची जबाबदारी होती.
यावेळी लष्करी आदेश देताना उर्दू भाषेचा वापर व्हायचा. श्रोतेहो, रझाकारांचा गणवेश हा खाकी लष्करी शर्ट, खाकी पॅन्ट, कमरेला पट्टा आणि डोक्यावर काळी फेज टोपी असून अधिकाऱ्यांना मात्र खाकी रंगाचा कोट होता. त्यांच्या छातीवर विविध प्रकारचे बिल्ले आणि पदकही लटकावलेली असायची. प्रत्येक स्वयंसेवकाजवळ तलवार आणि जांबिया, तर अधिकाऱ्यांना यासोबतच पिस्तूल आणि संगीनधारी बंदूक वापरण्याची मुभा होती. काही रझाकार कुदळ आणि फावडे खांद्यावर टाकून सर्वत्र फिरायचे. इत्तेहाद हा शब्द असलेला आसफिया ध्वज रझाकाराचं निशाण होतं. अशा रझाकारांना दरमहा 60 रुपये तनखा आणि प्रवास भत्ता मिळायचा. शेवटपर्यंत आपला या संघटनेशी संबंध नाही म्हणणाऱ्या निजामाच्या पाठिंब्याशिवाय एवढा मोठा डोलारा चालूच शकत नव्हता. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. श्रोतेहो, ही संघटना कासिम रझवीच्या हातात आली आणि बघता बघता इत्तेहादुल ऐवजी आता सर्वत्र एकच शब्द ऐकायला येऊ लागला, रझाकार. 1946 साली गुलबर्गा या ठिकाणी इत्तेहादुलचं अधिवेशन भरलं होतं. या अधिवेशनात लातूरची जबाबदारी सांभाळणारा कासिम रझवी प्रथमच धूमकेतू सारखा प्रकाश झोतात आला. त्याने आपल्याकडील सारी संपत्ती, मालमत्ता, दागदागिने सर्व काही इत्तेहादुलला अर्पण करून संघटनेसाठी पूर्ण वेळ काम करण्याची घोषणा केली. यावेळी कासिम रझवीला सिद्दीके दख्खन नावाचा किताब देण्यात आला. एका बाजूला तो दख्खनचा सम्राट झाला, तर दुसऱ्या बाजूला आपल्याकडील सर्व संपत्तीचा त्याग करून अंगावरच्या वस्त्रानिशी नवं आयुष्य सुरू केलं. लातूर येथील सध्याच्या तहसील कार्यालयाच्या जवळ जी रिकामी जागा आहे, याच ठिकाणी त्यांचं वडिलोपार्जित घर असून कासिम रझवीचा जन्म 31 मे 1900 रोजी एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. मामा फौजदार असल्यानं शिक्षणासाठी अलीगढला जाऊन LLB पर्यंतचं शिक्षण घेऊन कासिमने लातूरात वकिलीचा व्यवसाय चालू केला. गुंडांना हाताशी धरून वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करायचे आणि त्यांची कायदेशीर बाजू सांभाळायची ही नीती त्याने सुरुवातीपासूनच अवलंबलेली होती. त्यामुळे एकदा लातूरातील इसाफ नावाच्या गुंडाच्या टोळीनं मालाचा ट्रक लुटला. पोलिसांनी टोळीवाल्यांना अटक करताच रझवीच्या गुंडांनी थेट पोलीस ठाण्यावरच हल्ला चढवला. यात इसाक ठार झाला. मात्र या प्रकरणापासून कासिम रझवीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. श्रोतेहो, वकील असणाऱ्या रझवीला लोक बॅरिस्टर साब या नावाने ओळखायचे. दिसायला अगदी किरकोळ प्रकृती, परंतु डोळ्यात जरब असल्याने पुढच्याचा वेध घेण्याची ताकद होती. अस्सल उर्दूत बोलणं आणि आपल्या भडक भाषणाने कासिम रझवीला समाजात प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि आपल्या भडक भाषणाने कासिम रझवीला समाजात प्रचंड लोकप्रियता मिळाली. हाती घेतलेलं काम कुठल्याही अवस्थेत पूर्ण करण्याची त्याची तयारी असायची. रस्त्यावरून फिरताना 100-150 रझाकारांची फौज सोबत असायची. यात बलदंड रोहिले, पठाण आणि रझाकारांचा भरणा असायचा. हातात नंग्या तलवारी, बंदुका, तर काहींच्या खांद्यावर फावडे. याप्रमाणे रझाकारांची फौज निघाली म्हणजे सर्वसामान्य लोक घाबरून जायचे. श्रोतेहो, कासिम रझवीच्या घराच्या एका कोपऱ्यात चाबकाचा ढीग पडलेला असायचा. बॅरिस्टर साबने बोलावलं म्हटल्यानंतर सारी गल्ली जाणाऱ्या माणसासाठी रडायला सुरुवात करायची. एका बाजूला त्याची मोठी जरब असली तरी खाजगीत तो सुसंस्कृतपणे बोलायचा. त्यामुळे त्यांच्या स्वभावाचा कोणाला अंदाज आला नाही. लातूरच्या शाळेत एकदा त्याच्या मोठ्या मुलानं गुरुजींच्या डोक्यावर त्यांचाच जोडा ठेवला. तेव्हा त्या वर्गासमोरून अणदूरचे रामराव बऱ्हाणपूरकर नावाचे शिक्षक जात होते. त्यांनी हा प्रकार पाहिला आणि वर्गात येऊन रझवीच्या पोराला रुळानं सडकून काढलं. काय आश्चर्य! अगदी 5 मिनिटात शाळा रिकामी झाली. जो तो रामराव गुरुजींना दोष देऊ लागला. बॅरिस्टर साबच्या मुलाला शिक्षा म्हणजे खुद्द यमाला आमंत्रणच. हेडमास्तर सहज सारे पळाले. मात्र कंदले गुरुजींनी त्यांना धीर दिला. थोड्याच वेळात बॅरिस्टर साहेबाचे 2 पठाण रामराव गुरुजींच्या दारात. त्यातला एक जण बोलला, आपको बॅरिस्टर साहब ने बुलाया है. बस, गुरुजीसह साऱ्या गल्लीत माणूस मेल्यागत रडारड सुरू झाली. काही जणांनी त्यांना पळून जाण्याचा सल्ला दिला.
गुरुजी म्हणाले, त्याला मला मारायचंच असेल तर तो कुठल्याही गुंडाकडून मारू शकेल. मग आज मेलो काय न उद्या. रामराव गुरुजी ताड चालायला लागले. बॅरिस्टर वाटच बघत होते. गुरुजी बैठकीत जाऊन उभा राहिले. तोच बॅरिस्टर साहब म्हणाले, आपके बारे में घरवाले कुछ बोल रहे हैं. गुरुजी म्हणाले, क्या बॅरिस्टर साहब. वही कि आपने हमारे बच्चे को मारा है. मग गुरुजीने धाडस करून सारा किस्सा सांगताच बॅरिस्टरचा चेहरा मोहरा बदलून गेला. त्यांनी मुलाला बोलावलं आणि गुरुजींना आदेश दिला, मास्टर जी, इस नालायक को 50 जूते मारो. गुरुजीने सांगितलं, मैं तो उसे सजा दे चुका हूं. तेव्हा त्याने स्वतः मुलाला मारायला सुरुवात केली. गुरुजींनी मुलाला मारू दिलं नाही. तेव्हा बॅरिस्टरला गुरुजींची दया आली आणि चहा पाजून स्वतःची माणसं पाठवून गुरुजीला घरी पोहोचवलं. असा एक वेगळा माणूसही कासिम रझवीमध्ये दडलेला होता. श्रोते हो, मजलिसे इत्तेहाद मुस्लिमीन ही धर्मकार्यासाठी काम करणारी संघटना, तर रझाकार ही इत्तेहादची स्वयंसेवी कार्यकर्त्यांची फळी होती. नवाब बहादूर यार जंग हा मवाळ असून त्यांची ध्येय धोरणं वेगळी होती. याचा नेता नवाब बहादूर यार जंग हा मवाळ असून त्यांची ध्येय धोरणं वेगळी होती. परंतु आता धर्मवादानं परिसीमा गाठली होती. यार जंगाचा गूढपणे मृत्यू घडवण्यात आला. 1946 साली काझिम रझवीने इत्तेहादुलची सूत्र हाती घेतली आणि रझाकारांचा बोलबाला सुरू झाला. सोबतीला रेडिओ केंद्र, 10 दैनिक आणि 7 साप्ताहिक सज्ज होती. त्यातून जहेरीला प्रसार उघडपणे सुरू झाला. इत्तेहादुल ही स्वतंत्र सामाजिक संघटना असली तरी थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत काझिम रझवीची भूमिका महत्त्वाची होती. अखंड भारताबरोबर हैदराबाद संस्थांची फौज सामना करू शकेल का, असा प्रश्न ज्यावेळी जनरल अँड्र्यूस यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी स्पष्टपणे हे शक्य नसल्याचं नमूद करताच शेजारी बसलेले रझवी साहब भडकले आणि रागातच उद्गारले, गधा है, हकाल दो साले को. सर्वत्र शांतता. सर्वसामान्य माणूस आणि राजासमोर देशाच्या सेनापतीला तो कुठली भाषा वापरतो यावरून त्याचा दबाव ध्यानात येऊ शकतो. श्रोते हो, भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर हैदराबादवर विलीन होण्यासाठी दबाव वाढत गेला. तसतसा उस्मान अली जंग बहादूरवर सर्वच बाजूनी दबाव आला. तेव्हा रझवीने हैदराबादमधील दारुस्सलाम या आपल्या कार्यालयातून घोषणा केली की जमत नसेल तर सत्ता इत्तेहादुलच्या हाती सोपवा. यावरून रझाकारांची दिशा आणि तयारी ध्यानात येऊ शकते. रझाकारांनी आपली सत्ता कधी काबीज केली हे इत्तेहादुल संघटनेला कळलं सुद्धा नाही. हैदराबाद संस्थानाला स्वतंत्र इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी सरकारी यंत्रणेवर दबाव टाकायचा आणि जर सरकारला जमत नसेल किंवा निजामाने शरणागती पत्करली तर याकरिता रझाकारांची फौज तयार ठेवण्यात आली होती. श्रोते हो, रझाकारांच्या मुख्य कार्यालयातून नोव्हेंबर 1947ला जो आदेश दिला तो असा: प्रत्येक सरकारी कार्यालयाचा ताबा घेणं, कार्यालयातील सर्व कागदपत्र जाळून टाकणं, याकरिता अरबांची मदत घेण्यात यावी. सर्व काँग्रेस जणांच्या घरावर सक्त पहारा ठेवण्यात यावा. त्यांना घरातून पळून जाऊ देऊ नये. विरोध केला तर त्यांना ठार मारण्यात यावं. मात्र त्यांच्या स्त्रियांचा उपमर्द करू नये. राज्यातील सर्व कचेऱ्या एकदम जाळून टाकाव्यात. सत्ता हस्तांतर झालीच तर मंत्रिमंडळाला खुर्चीतून ओढून बाहेर काढावं आणि याकरता पोलीस आणि लष्कर यांची मदत घेण्यात यावी. हिंदू धनिक आणि जे लोक सरदार पटेलांना जाऊन मिळाले आहेत त्यांची घरं जाळून टाकावीत. या कामाकरता जे मुसलमान विरोध करतील त्यांना बंदी बनवावं. या कामाकरता बाहेरून निर्वासित मुस्लिम बोलावून घेऊन त्यांना गावोगावी फिरविण्यात यावं. रझाकारांनी रात्रीची गस्त घालून सर्व हालचालीवर नजर ठेवावी आणि याची माहिती आपल्या वरिष्ठांना देण्यात यावी. दलित आणि जे हिंदू रझाकारांच्या अंकित आहेत त्यांना चंद्रांकित हिरवे कार्ड देण्यात येऊन त्यांना संरक्षणाची हमी देण्यात आली. जे इत्तेहादचे लोक जोशानं कुठल्याही हिंदूची घरं जाळतील तर अशा लोकांना आपल्या पुढाऱ्यांनी रोखावं.
सर्व व्यवस्था झाल्यानंतर इत्तेहादनं निजामाच्या किंग कोठीवर जावं आणि त्यांच्याकडून सत्ता इत्तेहादच्या हाती सोपवण्यास सांगावी. हैदराबाद संस्थानातील रझाकारांचा जयघोषांचा नारा ठरलेला होता. शाहे उस्मान अली जिंदाबाद, हुकुमते हाफिया मुर्दाबाद. रझाकारांच्या वल्गना मोठ्या असल्या तरी त्यांचंच मायबाप सरकार भारतीय फौजेपुढे टिकलं नाही. तिथं अशा बडबड्यांचं काय चालणार. रझाकारांच्या आदेशाचा आपण बारकाईने अभ्यास केल्यास त्यात त्यांना स्त्रिया किंवा सर्वसामान्यांविषयी विशेष सूचना देण्यात आल्याचं दिसून येतं. मात्र समाजकंटक ही जातच वेगळी असते. त्यातूनच त्यांनी पाहता पाहता संपूर्ण परिसरात हैदोस घालून माणुसकीला काळीमा फासणारी दुष्कृत्य केली. स्वातंत्र्यानंतर 50 वर्षानंतरही रझाकार म्हटलं की अन्याय हे समीकरण तयार झालं आहे. त्यामागे अशा घटनांचा अतिरेकच कारणीभूत आहे. श्रोतेहो, आपली गरळ ओकत रझवीचा विषारी प्रचार चालूच होता. एकदा कासिम रझवीनं सरदार पटेलांना सांगितलं की हैदराबाद हे आझाद आणि सार्वभौम मुस्लिम राष्ट्र आहे. तेव्हा सरदार पटेलांचं वक्तव्य फारच महत्वाचं आहे. ते एवढंच म्हणाले की अगर कोई आत्महत्या करना चाहता है तो उसे हम कैसे रोक सकेंगे. यावेळी रझवी निरुत्तर झाला असला तरी त्याची चुळबुळ कायम होती. तो गर्जना करायचा. हिंदुस्थानला मिळालेलं स्वातंत्र्य हे फाटक्या वस्त्रासारखं आहे. दुबळ्यांनी आमच्यावर आक्रमणाचं धाडस करू नये. केलं तर आमचे 2.5 लाख रझाकार त्यांचा मुकाबला करतील. एकदा हैदराबादवर घट्ट पाय रोवल्यानंतर मी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर निजामाचा आसिफजाही झेंडा फडकावेन. हवेत राजवाडे उभे करण्याची रझवीची मनोवृत्ती असली तरी त्याच्या चिथावणीमुळं रझाकाराच्या वेशातल्या पोटभरूंनी आपल्या अस्तिनी बाहेर काढून सर्वसामान्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली. गावोगाव रझाकारांची दररोज परेड व्हायची. लष्करातील एखादा पेन्शनर यासाठी नेमलेला असायचा. त्याला सालार साब म्हणत. परेडसाठी गावठाण किंवा गावाच्या मुख्य रस्त्यावर हा खेळ चालू असायचा. त्यातून दहशत बसावी असाही हेतू होता. एकत्र आल्यावर गवताच्या काड्याही मजबूत वाटतात, परंतु आग लावणारी काडीपेटी भेटली ना मग त्याची काय गत होते हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तीच अवस्था डरकाळ्या फोडणाऱ्या रझाकारांची होती. प्रसंग मोठा विचित्र आहे. उमरगा तालुक्यातील आष्टा कासार या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी रझाकारांची परेड जोरदारपणे चालू होती. लोकांनी आपापली घरं बंद करून घेतली. तेवढ्यात बाहेर गावावरून आलेला कासाराचा नागा पाटील भर रस्त्यातून चालू लागला. दाराच्या फटीतून बघणाऱ्या लोकांनी कासावीस होऊन विचार केला की आता नागाचं काही खरं नाही. तेवढ्यात एका बोळगांडातून आवाज आला, नागा पाटील. बस काय गंमत झाली. गावाच्या उरावर बसून दिमाखात परेड करणारे रझाकार ढोपराला पाय लावून सुसाट पळत सुटले. सर्वांच्या पुढे होते जोशात आदेश देणारे सालार साब. हत्यारबंद रझाकारांना पळायला काय झालं माहीत आहे? त्यांना वाटलं नाना पाटील. नागाचा नाना ऐकलं. हा कानाचा दोष. मात्र 2 मिनिटात रस्ता रिकामा. कारण काय तर म्हणे, भागो भागो, क्रांतिसिंह नाना पाटील आया है. पकड के वो पांव में पत्रा मारता है. कुठे गेल्या तुमच्या बंदुका, तलवारी, फावडे, खोरे? यावरून रझाकारांच्यात किती दम होता हे कळतं. स्वातंत्र्य सेनानीत फक्त पुरुषच होते असं नाही तर बायकांचाही समावेश असायचा. देशासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यवीराला भाकरी भाजण्याचं काम अशा अनेक आया बहिणींनी केलं. यासाठी पहाटेपासून जात्यावर दळण चालू व्हायचं. शेकडोंच्या तोंडात घास घालायचा म्हटल्यावर पीठ काय थोडं लागणार? पण नाही, त्यांच्यात जोश आला होता क्रांतीच्या गीतानं. पहिली माझी ओवी ग क्रांतिसिंग नानाला, धाक देवनी पळविला तांबड्या ग साहेबाला. दुसरी माझी ओवी ग वल्लभभाई पटेलांना, आया बाया विनविती धडा दे रे रझवीला. श्रोते हो, बिदर जिल्ह्यातील एक गाव. या गावावर रझाकारांनी अचानकपणे हल्ला केला. गावातील म्हाताऱ्या आणि लहान मुली सोडून जवळपास 26 बायकांना नग्न करून गावातून त्यांची धिंड काढण्यात आली.
याचवेळी पुरुषांना त्यांच्यासमोर आणून सर्वच लोकांना त्यानंतर गोळ्या घालून ठार करण्यात आलं. केवळ इज्जत या 3.5 शब्दासाठी जोहार करून स्वतःला आगीच्या हवाली करणाऱ्या अबलांवर ही पाळी यावी, तीही स्वतःच्याच गावात. यापेक्षा दुर्भाग्य ते कोणतं? बरं झालं रझाकारांनी त्यांच्यावर गोळ्या घालून उपकारच केले म्हणायचं, नाहीतर बेआबरू होऊन आयुष्यभर रडत बसण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं, असं म्हणणाऱ्या बाणी वृत्तीच्या सर्व वीरांगणा होत्या. श्रोते हो, इत्तेहादुलच्या नावाखाली रझाकारांनी नंगानाच लावला होता. सिंधी, अफू, दारू पिऊन करोडगिरी नाक्यावर टोळ्याच्या टोळ्या बसलेल्या असायच्या. मालाच्या बैलगाड्या लुटायच्या, एकट्या दुकट्या स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे काढायचे. हे उद्योग सर्रास चालायचे. सरकारी आकडेवारीनुसार मराठवाड्यातील 485 खेड्यातून 4,02,339 रुपयांची लूट केली गेली. 1,333 खेड्यातून 8,788 घरं जाळण्यात आली. 921 खून पाडण्यात आले. तर 1,159 प्रकरणं ही बलात्काराची होती. यात उस्मानाबाद जिल्ह्यातील 69 खेड्यातून 3,39,77,126 रुपयांचा समावेश होता. तर निजामाच्या फौजेची संख्या 22,393, तर रझाकारांची संख्या होती 2,00,000. यावरून निजामाच्या आणि कासिम रझवीच्या धोरणाचा अंदाज येऊ शकतो. श्रोते हो, कासिम रझवीच्या वल्गना आणि त्याच्या हाताखाली मस्तवाल झालेले गुंड त्याच्या भडकाऊ भाषणाने जास्तच आक्रमक व्हायचे. पुढे पुढे तर निजामाची शासकीय फौज बाजूलाच राहिली आणि रझाकारांनी संपूर्ण परिसराचा ताबा घेतला. दिवसेंदिवस अत्याचाराने परिसीमा गाठली. नेत्याच्या चिथावणीमुळे आगीत तेल ओतलं गेलं. संपूर्ण हैदराबाद संस्थान वर्ष ते 1.5 वर्ष या आगीत जळत होतं. आगीच्या ज्वाला सोसून रखरखत्या निखाऱ्यावर चालून जायची सवय झालेल्या माणसाला अंगाऱ्याचं काहीच वाटत नाही. त्याप्रमाणे कित्येक दिवस खेड्यापाड्यातील सर्वसामान्य माणसांनी रझाकाराला टक्कर दिली. भारतीय सेना शेवटच्या टप्प्यात म्हणजे 1948 ला आली. त्याच्यापूर्वी निजामशाहीशी लढणारा सैनिक कोण होता? सर्वसामान्य माणूस. श्रोते हो, मनात एकदा उर्मी आली की गरमी आपोआप येते. आणि एकदा ही गरमी पेटली ना, मग भल्या भल्यांनाही भस्मसात करून टाकते. तीच गत आपल्या लोकांची झालेली होती. शेतातील काठी आता बंदुकीचा दस्ता झाला, तर कोयता आणविळ्यानं तलवारीचं काम केलं. ही वास्तविकता आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कोंडच्या एका लोहारनं शेतातील लोखंडी पहारेपासून बंदुका तयार करून गावाला पुरवल्या. त्यामुळं स्वातंत्र्य संग्रामाचा लढा आमिर खानच्या लगान पिक्चर प्रमाणे एकतर्फी वाटत होता. श्रोते हो, स्वप्न बघणं आणि वास्तवात येणं सारं काही कठीण असतं. तीच अवस्था कासिम साहेबांची झाली होती. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झेंडा फडकवायला निघालेल्या या माणसानं निजामशाहीचे मात्र कपडे उतरवले. भारतीय सेना ज्यावेळी चालून आली तेव्हा किती वेळ लागला यांना वठणीवर आणायला? तर फक्त 109 तास. केवढी ती डरकारी! कासिम रझवी पिक्चर टाईप खोपडीला पिस्तूल लावून आपल्या मेहण्याच्या घरी एरझारा घालत होते. अगदी सहजपणे सर्वसामान्य आरोपीप्रमाणे रझवीला पकडलं. हिरो होऊ नये म्हणून त्याला वेगळी वागणूक अजिबात दिली नाही. 10 जानेवारी 1970 ला पाकिस्तानात तो मरण पावला. तो गेला, परंतु त्याच्या जखमा कायम आहेत. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात असे झुंजलो आम्ही या कार्यक्रम मालिकेचा भाग 3, रझाकारी कासिम रझवी. संशोधन आणि लेखन प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. निवेदन संजय मैंदर्गे, कृपा सांजेकर. हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या धगधगत्या यज्ञात आहुती दिलेल्या नरवीर स्वातंत्र्य वीरांना, भूमिगतांना, वीरांगणांना कोटी कोटी प्रणाम आणि श्रद्धांजली. असे झुंजलो आम्ही.